कोलशेत भागातील एका चाळीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे। मृत 17 वर्षीय मुलगी तिची आई आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होती। 24 मे या दिवशी तिच्या घरातून अचानक दुर्गंधी सुटली होती। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती घरमालकाला दिली। घरमालकाने दरवाजा उघडला असता घरामध्ये 17 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला। त्यावेळेस तिची आई आणि भाऊ घरात नव्हते। त्यानंतर या संदर्भात कापूरवाडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे रुग्णालयात नेला। शवविच्छेदन अहवाल 25 मे रोजी प्राप्त झाला। त्यात तिचा मृत्यू हा गळा दाबल्याने आणि गळ्याभोवती जखमा झाल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कापूरवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला। तिची आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली। त्यावेळी तिची ओळख कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव यांच्यासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी गणेशला नवी मुंबईतील घणसोली येथून ताब्यात घेतले। याची कसून चौकशी केली असता त्याने संशयातून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे। सोमवारी या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली। या प्रकरणाचा अधिक तपास केला असता मृत मुलीला कबड्डी खेळण्याची आवड होती। तिने गणेश याच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती। यातून त्याची मैत्री झाली होती। गणेश तिच्यावर प्रेम करत होता। 23 मे या दिवशी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुलगी घरामध्ये एकटी असताना गणेश तिच्या घरी आला। ती इतर कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असते असा संशय गणेश याला होता। या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। या वादातून त्याने तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळला। त्यानंतर तिच्या गळ्याभोवती कात्रीने जखमा केल्या। हत्या झाल्यानंतर गणेशने बाहेरून दरवाजा ओढून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी गणेश याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। कापूरबावड़ी पुलिस स्टेशन में 24 मई को एक अकस्मात मृत्यु ADR नंबर 42/2024 दाखिल हुआ था। उसमें वो जो मयत व्यक्ति है वो 17 साल की लड़की थी, इसीलिए उसको हॉस्पिटल जब ले जाया गया तो उसके बाद में उन्होंने जे हॉस्पिटल को रेफ़र किया था। जे हॉस्पिटल से प्राप्त मेडिकल सर्टिफिकेट के आने पर ये पता चला कि सदर जो मृत बालिका है उसका गला घुटने से और गले में टोकदार कुछ चीज़ मारने की वजह से उसका खून हुआ है। तो उसके तहत कापूरबावड़ी पुलिस स्टेशन में CR नंबर 499/2024 दाखिल हुआ था। उसमें जो अननोन आरोपी था उसमें इन्वेस्टिगेशन करके इसमें जो एक्यूज़ है, जो आरोपी है गणेश गंभीरराव करके, उसको अरेस्ट किया है और माननीय न्यायालय ने 6 जून तक उसको पुलिस कोठरी रिमांड दी है। तपास चालू है। प्रेम संबंध का उसमें इन्वेस्टिगेशन में ये सामने आया है कि वो बच्ची कबड्डी प्लेयर थी और ये जो आरोपी है वो कबड्डी खेलता था और वो कोचिंग भी करता था। ये बच्ची उसके पास पिछले 2 साल से जाती थी, तो उनके बीच में प्रेम संबंध आए थे। उसी के कारण उनमें झगड़ा हुआ और उसके बदौलत उसने उसका खून कर दिया है। लोकनायक न्यूज